नमस्कार मित्रांनो, मी भरत गडक. मी पुन्हा एकदा एक शेतीविषयक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि मित्रांनो, तुम्ही माझे व्हिडिओ आवडीने पाहता म्हणून मी तुमचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो, आपल्या देशामध्ये जैविक शेती फार कमी प्रमाणात लोक करतात, कारण की लोकांना स्वस्त लागते आणि जैविक शेती करणाऱ्याला ते परवडत नाही. आपण एखादे प्रोडक्ट्स चांगले चांगले वापरतो, जैविक प्रोडक्ट्स वापरतो आणि मग बाजारात गेल्यानंतर 10 रुपये देऊ, 20 रुपये देऊ, अशी आपल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. लोक स्वस्त बघतात आणि आपला बाजारात चांगला भाजीपाला गेला तरी त्याला त्याचा दर्जा कमी देतात. मी जैविक शेती करण्याचं कारण की ही भाजी माझ्या शेतात पिकते, हे आम्हाला स्वतःला खायला लागते. आमचा परिवार ही भाजी खाते, म्हणून आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी मी जैविक शेती करतो. आणि माझी जी भाजी ज्या लोकांपर्यंत पोचेल त्यांना चांगली भाजी मिळेल आणि त्यांचे आरोग्य चांगले राहील, या हेतूने मी हा भाजीपाला तयार करत आहे. मित्रांनो, जैविक शेती करायची म्हणजे मी त्याच्यात कुठल्या प्रकारची खतं टाकतो आणि काय टाकतो ह्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आहे. हे नेटसर्फ कंपनीचे जैविक प्रोडक्ट्स आहेत, मी तुम्हाला त्याची माहिती देतो. हे शेत आहे, याच्यात भरपूर बॅक्टेरिया आहेत. हे जैविक पद्धतीने बनवलेलं, नेटसर्फ कंपनी जैविक पद्धतीने बनवलेलं शेत आहे. त्याच्यानंतर हे स्टीमरीच आहे. स्टीमरीचे झाडांना भरपूर फुटवा देते, वाढ देते. आणि एन पी के म्हणून खत आहेत, हे जैविक आहेत. हे सुद्धा त्याच कंपनीचे एन आहे आणि हा पी आहे आणि हा के आहे. असे जे आता मी या कुंड्यांमध्ये एक खाद टाकतो. मी खत न मारता पहिले आम्ही शेणाची, पोल्ट्रीची अशी खाद टाकतोय. ती जरा तुम्ही बघून घ्या. या अशा पद्धतीने ते आपल्याला खाद पेरावी लागते. ती पेरल्याच्या नंतर याच्यावर पंजा फिरवला जाईल. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की मी ही जी आता लागवड 1 तारीखपासून करायला घेतलेली आहे, 1 डिसेंबर 2025, तर ही मी जैविक शेती करायला घेतलेली आहे. जैविक शेतीमध्ये मला इंटरेस्ट आहे आणि मी कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता ही शेती करायला घेतलेली आहे. आणि हा मी इकडे मुला पेरलेला आहे. आता हा 1 डिसेंबरला पेरलेला होता. पुन्हा आता पुढचं इकडे मेथी पेरलेला आहे. त्याच्या पुढचा हे आहे, त्याच्यात मी कोथिंबीर पेरलेला आहे. आणि त्याच्या पुढे लाल माठ पेरलेला आहे. त्याच्या पुढे हिरवा माठ आणि नंतर पालक असं मी पेरलेला आहे. आज तुम्ही बघता बाजारात येणारा भाजीपाला हा किती त्याच्यावर पेस्टिसाइड आणि किती खतं मारतात. त्याच्यावरती युरिया एवढं प्रमाणात मारतात की माणसाला आजारच होणार आहे ना. आणि आपण किती दिवसाला केमिकल खातो, सगळ्याच गोष्टीत केमिकल आलं आहे. तर आम्ही जर जैविक शेती केली तर आम्हाला त्याचा भाव मिळायला पाहिजे, नाहीतर जैविक शेती करून फायदा काय. कारण कसं आहे की जर आपण एखाद्या नेटसर्फ कंपनीचे प्रोडक्ट्स वापरतो आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला 10-20 रुपये लोक बोलत असतील तर ते शक्य नाही ना शेतकऱ्याला करणे. म्हणून हे जैविक शेती कमी लोक करतात. आणि मुंबईसारख्या ठिकाणचा जो भाजीपाला आहे की ती घाणीचं पाणी, गटाराचं पाणी आणि पाहिजे तेवढे ते खतं मारतात. ते खाऊन आपण कसे काही जगणार, आपल्याला हे आजार होणार. आपलं शरीर काही स्वस्ताचं नाही आणि स्वस्त भाजीपाला खाऊन कॅन्सरसारखे, BP सारखे, डायबिटीससारखे आजार आपण करून घेतो. आणि आपलं जीवन हे मुलाचं आहे, हे काही स्वस्त नाही. तर मी
तुम्हाला एकच विनंती करतो की चांगलं खा, निरोगी राहा. धन्यवाद.